नमस्कार. इतकी वर्ष जीवाचं रान करून अक्षरशः मोठ्या बाई अधोक्षजला विठूच्या वाडीत खूप मानाचं स्थान निर्माण करण्याचं स्वप्न पाहत असतात. पण ते काही केल्या त्यांना पूर्ण करताच येत नसतं, कारण अधोक्षज हा प्रत्येक वेळी अडखळतच बोलत असतो. आता अडखळत बोलणारा व्यक्ती खरंच पुढे जाऊन खरंच कोणाला काही उपदेश देऊ शकतो का, संबोधन करू शकतो का, मार्गदर्शन करू शकतो का, यात खूप मोठी शंका स्वतः अधोक्षजला होती. मोठ्याबाई मात्र प्रत्येक वेळी त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असायच्या, पण शेवटी नाईलाजास्तव मोठ्याबाई प्रत्येक वेळी हार मानून घ्यायच्या. आणि असंच आता सारखं सारखं होऊ लागल्यामुळे मोठ्याबाई चांगल्याच खचलेल्या असतात. इकडे मात्र इंदूला अधोक्षजने मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले असतात. आणि अशातच आता मोठ्याबाईंना इंदूविषयी आधीच चीड असते, त्यामुळे त्या इंदूला प्रत्येक वेळी पाण्यात पाहत असतात. तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रत्येक वेळी विचार करत असतात. यवाना त्यांनी हे ठरवलेलंच असतं की या वर्षाच्या आत इंदूला मी या घराबाहेर काढणारच. घराबाहेर काय, जमलं तर विठूच्या वाडीबाहेरच काढून टाकणार. इकडे आपण पाहतोय आता विठूच्या वाडीमध्ये भलं मोठं असं कीर्तन संमेलन आयोजित झालेलं असतं. आता त्यात मोठमोठाले कीर्तनकार येणार असतात. त्यात आता आपलाही सहभाग आहे हे जेव्हा इंदूला कळतं, त्यावेळी इंदू अधोक्षजला म्हणत असते, अदू मी काय म्हणते ते नीट ऐक. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू माझ्या लक्षात आलंय, तुला हेच म्हणायचं आहे ना की आपल्या विठूच्या वाडीत आता कीर्तन संमेलन होत आहे, तर तिथे तुला कीर्तन करायचं आहे. अगं करू शकतेस तू, तुला त्यासाठी माझी परमिशन घ्यायची गरज नाही आहे. त्यावर आता इंदू म्हणत असते, अधोक्षज मला माहिती आहे, तू माझा नवरा जरी असेल ना तरी आधी माझा मित्र आहेस. तू मला कोणत्याच गोष्टीत कधी अडवणूक करणार नाही याची मला खात्री आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, हो ना, मग बिंदास कर काय करायचं ते. त्यावर इंदू म्हणत असते, मी तर करीनच, पण तू देखील करावं असं माझी इच्छा आहे. हे वाक्य ऐकल्यावर अधोक्षज म्हणत असतो, काय. त्यावर इंदू म्हणत असते, हो, आतापासून तूही तयारी कर, कारण त्या कीर्तन संमेलनात मला तुलाही कीर्तन करताना पाहायचं आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, काय इंदू बोलतेस तू हे, अगं बोलताना जरा विचार तरी कर. त्यावर इंदू म्हणत असते, नुसतं पाहायचं नाही आहे, तर तुला तिथे जिंकताना पाहायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर अधोक्षज म्हणत असतो, मग झालं तर स्वप्नच राहणार तुझं, बघ तू. असं म्हटल्यावर आता थेट इंदू म्हणत असते, अदू तू माझं ऐकणार नाही आहेस का. बघ, तुझ्यावर विश्वास नसेल, मान्य आहे मला, पण माझा आहे ना तुझ्यावर विश्वास, आणि माझा विश्वास एवढा कमकुवत आहे का, हा तरी विचार कर ना. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, तुझ्या विश्वासाची दाद देतो मी, पण माझ्या मनातला विश्वास त्याचं काय. त्यावर इंदू म्हणत असते, अजूनही आपल्याकडे 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये आपण काय काय करू शकतो याचा तुला अंदाज नाही आहे का. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू प्लीज प्लीज नको ना या सगळ्या भानगडीत मला खेचू. त्यावर आता इंदू म्हणत असते, आधी तर याला भानगड बोलणं सोड, हे भानगड नाही आहे तर अध्यात्म आहे. या दृष्टीने चाललो तर आपलं मन तन धन सगळं एकाग्र होतं आणि आपलं चांगल्या मार्गावर पाऊल पडतं. हे वाक्य ऐकल्यावर अधोक्षज म्हणत असतो, ते तर खरं आहे, पण सांग मला कशी करायची सुरुवात. त्यावर इंदूने आता तिच्या पद्धतीने अधोक्षजला तयार करण्याचा जणू विडाच उचललेला असतो. इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना जेव्हा कळतं गावामध्ये असं मोठं संमेलन भरणार आहे, त्यावर मोठ्याबाईंनी स्वतःशी म्हटलेलं असतं, या संमेलनात जर माझा मुलगा अधोक्षज हा जर कीर्तन करत असेल आणि त्यांनी जर तिथलं प्राईज जिंकलं तर निश्चितच सगळीकडे त्याचा गवगवा होईल. पण कसं काय शक्य आहे, माझ्या अदूला मला तिथे कीर्तन करताना पाहायचं आहे. काय करू विठुराया, काहीतरी युक्ती दे मला. पण काही केल्या मोठ्याबाईंना या बाबतीत काय करावं सुचत नसतं. अशातच आपण पाहतोय आता गावात तो मोठं संमेलन भरलेलं असतं आणि तिथे आता कीर्तनकार एकापेक्षा एक येत असतात. त्यांनी आपापल्या परीने वेगवेगळे कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि सगळेच एकदम सरस असतात. आता मात्र तिथे अधोक्षजची एंट्री झालेली असते आणि अधोक्षजने जी सुरुवात केलेली असते ती सुरुवात अक्षरशः पाहण्यासारखी असते. लोक एकदम मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकण्यात दंग झालेले असतात. इंदू मात्र मनापासून खूप खुश असते.
कारण तिने 3 दिवसात अधोक्षजकडनं अशी काही तयारी करून घेतलेली असते की त्यामुळे अधोक्षजचा कॉन्फिडन्स हा खूपच वरच्या लेवलचा झालेला असतो आणि अधोक्षजने स्टार्ट टू एंड जे काही कीर्तन केलेलं असतं ना ते आजतागायत कोणालाही कुठेही ऐकायला मिळालेलं नसतं. एवढी मधुर वाणी, एवढे उच्च विचार, एवढी चांगली सांगता म्हटल्यावर आता लोकांनी अक्षरशः अधोक्षजला उचलून घेतलेलं असतं आणि आज त्याचा चांगलाच गवगवा विठूच्या वाडीत झालेला असतो. ही बातमी जेव्हा आता मोठ्या बाईंपर्यंत पोचते त्यांना आधी आश्चर्यच वाटतं, हे कसं शक्य आहे, कारण माझ्या अदूला स्पष्ट असं बोलतासुद्धा येत नाही, मग तो कीर्तन कसं काय करू शकतो आणि त्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स तर नाहीच आहे. मी एवढा वेळ त्याला म्हटलं की चल अदू आपण कीर्तनाला सुरुवात करू, तर नाही 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 म्हणायचा. कुणी घडवून आणला हा चमत्कार असं आता मोठ्या बाई स्वतःशी म्हणत असतात. त्याच वेळेला आपण पाहतोय आता अधोक्षजला थेट गावातल्या लोकांनी उचलून अक्षरशः दिग्रसकराच्या वाड्यापर्यंत आणलेलं असतं आणि आपल्या मुलाला एवढ्या लोकांनी सपोर्ट केला आहे हे पाहून मात्र मोठ्या बाईंना राहवत नाही आणि त्या लगेचच आता समुदाय समुदायाला हात जोडून म्हणत असतात, खरंच तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. आणि त्यावेळेला अधोक्षज म्हणत असतो, आई तुला जर आभार मानायचेच असतील ना तर तू इंदूचे मान. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई चक्रावतात. त्यांना नेमकं कळत नाही अधोक्षजला काय म्हणायचं आहे आणि अशातच आता मोठ्याबाई आश्चर्यचकित होऊन अधोक्षजला विचारतात, काय बोलतोयस तू हे? तर आता अधोक्षज म्हणत असतो, कारण यामागे सगळी तयारी, माझ्यामध्ये मोटिवेशन करण्याचं काम फक्त आणि फक्त इंदूचं होतं. मी तर तिला आधी नाहीच म्हटलं होतं. आता मात्र मोठ्याबाईंना स्पष्टपणे कळालेलं असतं की अधोक्षज हा आधीपेक्षा खूपच छान आणि क्लिअर बोलतोय. त्यावर लगेचच आता मागून पुढे आलेल्या इंदूला पाहून मोठ्याबाई मात्र तिच्यासमोर हात जोडतात आणि म्हणत असतात, माफ कर इंदू, मला मी तुला खरंच ओळखू शकले नाही. खरंच या घराची, या वाड्याची लक्ष्मी आहेस तू. आज मी तुझा खरंच मानपान करणार. याआधी तुझं मी कधीच मानपान केला नाही ना, पण आज नव्याने तुझा घरात गृहप्रवेश करणार मी आणि तुला मानाचं स्थान या घरात मिळालंच पाहिजे. हे वाक्य आता सगळ्यांच्या डोक्यात फिरून अक्षरशः मनापर्यंत गेलेलं असतं आणि लोक आता मोठ्याबाईंना म्हणत असतात, खरंच मोठ्याबाई, आम्ही तुम्हाला समजत होतो तेवढ्याही तुम्ही वाईट नाही आहात. आज तुम्ही खरंच एवढं मोठेपणा करत आहात. आणि अशातच आता मोठ्याबाईंनी छान अशा प्रकारे इंदूचा घरात गृहप्रवेश केलेला असतो आणि तो अक्षरशः पाहण्यासारखा असतो. इंदू ही मनापासून खुश असते. वेंकू महाराज, सखूबाई, गोपाळ हे सगळे आश्चर्यचकित झालेले असतात आणि अशातच आपण पाहतोय थेट मोठ्याबाईंनी सगळ्यांसमोर इंदूला करकचून अशी मिठी मारलेली असते आणि मोठ्याबाई रडू लागतात. पहिल्यांदाच मोठ्याबाईंना अशा प्रमाणात रडू पाहताना सगळेच अवाक झालेले असतात. मित्रांनो, तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.